नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅप डाऊन ओपनिंग ऑलमोस्ट 200 पॉईंट निगेटिव्ह ओपनिंग 24,000च्या आसपास निफ्टीचं ओपनिंग झालं आणि याचं मागचं रिझन होतं ओव्हर द विकेंड इराण आणि US मध्ये पुन्हा युद्ध एस्केलेट झालं. एकमेकांवर हल्ले बऱ्यापैकी इराणवर हल्ले USने केलेत. इराणनं काउंटर म्हणून USची जे आर्मी बेसेस आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये तिथं पुन्हा हल्ले केले आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा बंद होणं. इराणनं डिक्लेअर केलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आम्ही बंद करतो आहे, जे काही ओपनिंगला त्यांनी परवानगी दिलेली. आणि या सगळ्या न्यूजमुळं ऑलरेडी क्रूड ऑईल शूट झालेलं आहे, पण बिलो 80 आहे, $78 आसपास ब्रेंट क्रूड आहे. त्यामुळं परिणामी ग्लोबल मार्केटमध्ये एक फॉल गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं. ग्लोबल मार्केट्समध्ये पडझड बघायला मिळाली. अनुषंगानं आपण ही ऑलमोस्ट निफ्टी 200 पॉईंट, सेन्सेक्स 500 पॉईंट मायनस 500 ते 700, बँक निफ्टीसुद्धा जवळपास 400-500 पॉईंट मायनसमध्ये ओपन झाली. पण ओपनिंगनंतर मात्र मार्केटने इमिजिएट ओपनिंगच्या पहिल्या 15 मिनिटांनंतरनं चांगली रिकव्हरी द्यायला चालू केली. एक स्मार्ट रिकव्हरी मार्केटमध्ये आली आणि ऑलमोस्ट मॉर्निंगच्या सेशनमध्ये दुपारी 12पर्यंतच निफ्टी जो आहे तो एंटायर लॉसेस रिकवर करून ऑलमोस्ट 24,200च्या आसपास येऊन पोहोचलेला. बँक निफ्टीसुद्धा रिकवर झालेली, ऑलमोस्ट 50-100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आलेली, 58,000च्या आसपास बँक निफ्टी आलेली. आणि त्यामुळं ओव्हरऑल सेन्सेक्ससुद्धा लोअर लेवलपासून 750 पॉईंट वर येऊन बंद झाला. त्यामुळे ओव्हरऑल स्मार्ट रिकव्हरी निफ्टीने दिली आहे आणि या रिकव्हरीचं मागं कारण आहे FIचं बाईंग. काल FIने 2,800 करोडचं बाईंग केले, परिणामी आजही मार्केटमध्ये FIचं बाईंग झाले असे अंदाज आहेत. त्यासोबत IT सेक्टरनं आज ट्रिमेंडस रॅली दिली. एक चांगलं कमबॅक आणि पुलबॅक IT सेक्टरमध्ये बघायला मिळाला. ऑलमोस्ट 4%ची तेजी IT सेक्टरमध्ये राहिली. त्याला लीड केलं TCSनं आणि त्यापाठोपाठ इन्फोसिस. त्यामुळे इंडेक्स हेवीवेट्स IT सेक्टर आहे सेकंड लार्जेस्ट हेवीवेट, त्यामध्ये रिकव्हरी आल्यामुळे इंडेक्सला त्याचा फायदा झाला रिकव्हरीसाठी. आणि त्यासोबतच जे आहे ते मार्केटमध्ये एक व्हॅल्यू बाईंग क्रिएट आहे. बरेच दिवस झाले FIचं सेलिंग आहे. FIची विक्री थांबल्यामुळं व्हॅल्यू बाईंग FIकडनं सुद्धा होते, कारण बऱ्याच स्टॉक्स आहेत ते चांगले खाली आलेले आहेत फ्रंटलायनर. आणि FIचं बाईंग नेहमी इंडेक्समध्ये असते, इंडेक्स बेस्ड स्टॉक्समध्ये. त्यामुळे आपल्याला ही इंडेक्समध्ये रिकव्हरी बघायला मिळते. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट चा जो काही झटका होता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यामुळं तो कुठंतरी सावरताना बघायला मिळते. कारण ऑलमोस्ट बऱ्यापैकी ऑल ओव्हर द वर्ल्ड जरी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झालं तरी प्रत्येक देशानं एनर्जी जी आहे ती सिक्युरिटी वेगळ्या रूट्सद्वारे सिक्युअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे लास्ट टाईम जसं हाहाकार माजला मार्च-एप्रिलमध्ये फ्युएलला घेऊन वेगळ्या देशांमध्ये, तसा मला वाटत नाही की ह्यावेळी एवढा मोठा किओस निर्माण होईल. त्यामुळं परिणामी क्रूड ऑईलसुद्धा वाढलेलं नाही आहे. $80च्या अभावही जाऊन पोहोचलेलं नाही. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद जरी झाला तरी क्रूड ऑईल. त्यामुळे मला वाटतं मार्केटचं लक्ष क्रूड ऑईलच्या प्रायजेसकडं आहेत. जोपर्यंत बिलो $80 आहे मार्केटसाठी फारसं फिअर करणं काळजीचं मला वाटत नाही. मार्केट रिकवर होऊ शकतं. त्यामुळे ओव्हरऑल आजच्या या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंदच्या झटक्यानंतरनं सुद्धा ज्या पद्धतीनं मार्केट सावरले, एशियन मार्केट्सला आपण आउट परफॉर्म केले. सगळे एशियन मार्केट्स मायनसमध्ये बंद झाले, पण आपण ऑलमोस्ट एंटायर लॉसेस रिकवर करून फ्लॅटमध्ये बंद दिले. तेव्हा मला वाटते मार्केट फर्दर अपवर्ड मोमेंटम कंटिन्यू करू शकतो. पण उद्या थोडीशी वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडंसं अप अँड डाऊन स्विंग्स बघायला कदाचित मिळू शकतील जर ग्लोबल मार्केट्स निगेटिव्ह राहिले तर. पण जर ग्लोबल मार्केट्स उद्या पॉझिटिव्ह असतील तर आपण निश्चित 24,300 24,400च्या आसपास ट्रेड करायला काही हरकत नाही उद्याच्या सेशनमध्ये. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटला जी तेजी आली आहे ती फर्दर कंटिन्यू होऊ शकते, कारण FIचं सुद्धा बाईंग आहे, त्याचा सपोर्ट आहे. त्यामुळे उद्या सेशनला टेक्निकल ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 24,200च्या वरती 24,300पर्यंत जाऊ शकतं. 24,300 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे निफ्टीला. 24,300च्या वर गेलं तर फर्दर निफ्टी 24,500पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतं. लोअर लेवलला 24,200च्या खाली आला तर 24,100 पहिला सपोर्ट आहे, त्याखाली 24,000 हा सेकंड सपोर्ट आहे. तिथंपर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 58,000 पिवट पॉईंट आहे, 58,000च्या वरती आहे. तोपर्यंत 58,500 ते 600पर्यंत बँक निफ्टी निश्चित जाऊ शकते. बँक सेक्टर लीड होऊ शकतं. 58,000च्या खाली आलं तर 57,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. आज NSEमध्ये 1,535 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,400 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 21 शेअर्स वाढले, त्या बाजूला 29 शेअर्समध्ये पडझड आहे. थोड्यापैकी बऱ्यापैकी मिक्स शो आहे वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्समध्ये. निफ्टीमध्ये NSEमध्ये सेक्टर इंडिसाइजमध्ये आज IT सेक्टरनं लीड केलं आहे, 4%ची तेजी. त्यापाठोपाठ बँक्स, ऑटो, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये तेजी बघायला मिळाली. तर FMCG आणि मेटल सेक्टरमध्ये थोडंसं जे आहे
ते मंदीचा सावट बाजारामध्ये थोडीशी पडझड झालेली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी युरोपियन मार्केटसुद्धा फ्लॅट आहेत, मायनसमध्ये मिक्समध्ये आहेत, प्लस मायनस 10-20 पॉईंटमध्ये. डाऊ फ्युचर्स 100 पॉईंट मायनसमध्ये आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल संकेत अजून फारसे निगेटिव्ह नाही आहेत. CPI डेटासुद्धा भारताचा आलेला 4.4 इन्फ्लेशन आले 3.9वरून. RBIच्या टॉलरन्स झोनमध्ये आहे, बिलो 6% आहे. त्यामुळे इन्फ्लेशन जरी वाढून आलं असलं आज CPIची आकडेवारी, तरी मला वाटते मार्केटसाठी ते काही कन्सर्न नाही आहे, काळजीचं कारण नाही आहे. तेव्हा मार्केटला जर ग्लोबल मार्केटसुद्धा पॉझिटिव्ह राहिले तर एक पॉझिटिव्ह सेशन आपण सुरुवात करू शकतो. अदरवाईज थोडंसं एक्सपायरीमुळे साईडवेज मोमेंटम येऊ शकतो. तर बघूया त्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.